नमस्कार. तर आजपासून सुरुवात करूया आपण प्राणायाम ह्याच्यावर. प्राणायाममध्ये मी सांगितल्याप्रमाणे स्वामी रामदेव यांच्या अभ्यासक्रमाप्रमाणे 8 प्राणायाम हे महत्त्वाचे असतात आणि बाकीचे असतात ते सहयोगी प्राणायाम. त्यातले पहिले 4 आहेत ते तुमच्या शरीराला स्वस्थ मस्त व्यवस्थित बनवायला, तुमच्या शरीराचे एक तंत्र म्हणजे श्वसन तंत्र, पचन तंत्र, उत्सर्जन तंत्र आणि प्रजनन तंत्र, हे 4 तंत्र ठीक करायला तुम्हाला पहिले 4 प्राणायाम उपयोगी येतील. नंतरचे 4 प्राणायाम आहेत ते तुमच्या मनाला तंदुरुस्त करण्यासाठी, इतर 4 तंत्रांना ठीक करण्यासाठी. तर आपण एक एक बघत जाऊया. तर पहिल्यांदा नाव बघूया 4 प्राणायामचे. पहिल्या 4 प्राणायामचे नाव भ्रस्त्रिका, जे तुमचं श्वसनतंत्र ठीक करतं. कपालभाती, कपालभातीमध्ये ॲट ए टाईम तुमचे 3 तंत्र निरोगी होतात: पचनतंत्र, उत्सर्जन तंत्र आणि प्रजनन तंत्र. तिसरा प्राणायाम आहे बाह्य प्राणायाम. बाह्य प्राणायाम हा तुम्ही कपालभातीमुळे जी ऊर्जा निर्माण केली आहे पोटामध्ये ती पूर्ण शरीरभर पोचवण्यासाठी तिसरा प्राणायाम असतो बाह्य प्राणायाम. चौथा प्राणायाम आहे ते उज्जाई. उज्जाई हा थायरॉईडवरचा अतिशय चांगला उपायच म्हणता येईल त्याला. ह्याचा एक फायदा काय आहे माहिती आहे? उज्जाईने तुमचा थायरॉईड तर व्यवस्थित होईलच, पण तुमचा आवाजही सुरेल होईल. ज्यांचा आवाज खूप कर्कश आहे किंवा आवाजामध्ये नीट चांगला फिनिशिंग नाही, ह्या लोकांसाठी खूप चांगला प्राणायाम आहे उज्जाई. हे 4 प्राणायाम शरीरासाठी आहे. नंतरचे 4 प्राणायाम आहेत ते अनुलोम विलोम, भ्रामरी, उद्गीत आणि प्रणव. अनुलोम विलोम पूर्णपणे तुमच्या विचारशक्तीला, तुमच्या मनशक्तीला, तुमच्या आध्यात्मिक शक्तीला जागृत करण्यासाठी आहे. तसे 4ही प्राणायाम त्याच्यासाठी आहेत. आणि अनुलोम विलोममुळे एक फायदा होतो, जो तुम्ही जितका अनुलोम विलोमची प्रॅक्टिस जितकी वाढवत जाल, जी चूक तुम्हाला दुसऱ्यांनी कोणी सांगितली तर पटणार नाही की माझ्या मनामध्ये किंवा माझ्या आचरणामध्ये जे चुका आहेत त्या तुम्हाला अनुलोम विलोममध्ये हळूहळू करायला लागेल. कारण जसा तुमच्या शरीराचा आहार घन, द्रव आणि श्वास आहे, तसा तुमच्या मनाचा आहार हा तुमचे विचार आहे. तुम्ही जे दिवसभर ऐकता, जे बघता, याचा तुमच्या मस्तिष्कावर परिणाम होतो. अनुलोम विलोम केल्याने तुमचं आज्ञाचक्र चांगलं होऊन तुम्हाला कुठलं सत्य बाजू आणि असत्य बाजू ह्याचा तुम्हाला स्वतःला निर्णय घेण्या इतकी तुमची बुद्धी प्रगल्भ होते. कारण आपल्याला काही ऐकलं, उद्या आपल्याला एकाने XYZ सांगितलं, आपल्याला हो तेही बरोबर, हया होतो तेही बरोबर आहे. दुसऱ्याने सांगितलं त्याच्या अगदी ऑपोजिट सांगितलं, हया हेही बरोबर आहे, मला दोघांचंही पटतं. असं जेव्हा होतं त्यावेळेला आपण जेव्हा अनुलोम विलोम करतो तेव्हा आपलं नक्की कुठली बाजू बरोबर आहे, कुठली सरस आहे, आपल्यासाठी कुठली योग्य आहे, स्वतःसाठी, ह्याचा उपयोग होतो. आणि भ्रामरी, उद्गीत आणि प्रणव हे 3 एकामागे एक करायचे असतात आणि ते तुम्हाला पूर्णपणे आध्यात्मिक मार्गावर घेऊन जाणारे आहेत. तर सुरुवात करायची ना आपण हळूहळू योग ह्या विषयावर जाणायला. मला जसा रिस्पॉन्स येत जाईल तसं मला करायलाही बरं वाटेल. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद देत मी तुमची ऋणी आहे हे सांगत नमस्कार करून बंद करते.